ते भास्कर जाधव बोलतायत, थेट जाऊयात. असं आहे की भाजपाला टीकेशिवाय काही येत नाही. शिंदे गटाकडे तर काही विचारच नाही. त्यामुळं कोणाच्या टीकेकडे किती लक्ष द्यावं हे आता आम्ही शिवसेना नेत्यांनी शिवसैनिकांनी ठरवलं पाहिजे की ज्यांना समाजामध्ये कोणतीही प्रतिष्ठा नाही, ज्यांच्याकडे कोणतेही विचार नाही, जे स्वतः शिवसेना का सोडली म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये सांगत होते, तेच आता त्यांच्या मांडी लावून बसलेले आहेत. त्यांच्याकडून कुठलाही विचार आम्ही स्वीकारावा, त्यांच्या कुठल्याही टीकेला फार आम्ही गांभीर्यानं घ्यावं किंवा त्यांची टीका ही टीका न समजून मार्गदर्शक आहे असं समजावं. अशा प्रकारची कुवत नसलेली माणसं, अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची योग्यता नसलेली माणसं ही ज्या वेळेला आमच्यावर टीका करतात त्यावेळेला माझ्यासारखा कार्यकर्ता या टीकेला कवडीची किंमत देत नाही. एकनाथ शिंदेने असे देखील आरोप केले. ते म्हणतात की आम्हाला म्हणतायत की आमचा मेळावा सुरत किंवा गुजरातला घ्यावा. त्यांनी उत्तर दिलेलं आहे की तुमचा मेळावा जो आहे शिवतीर्थाऐवजी पाकिस्तानला घ्यावा, अशा प्रकारची टीका त्यांनी केली. एका बाजूला हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचं, एका बाजूला हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावायचा आणि नालायकानो तुम्ही त्याच शिवसेनेचा मेळावा पाकिस्तानमध्ये घ्या म्हणून सांगता. याचा अर्थ ढवळ्याच्या शेजारी पवळा बांधला, गुण नाही पण वाण लागला. भारतीय जनता पार्टीला सकाळ संध्याकाळ पाकिस्तानचं नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही, पाकिस्तानचं नाव घेतल्याशिवाय त्यांचा कुठलाही दिवस सुरू होत नाही. एकनाथ शिंदे देखील त्यांच्या कडेला बसलेले असल्यामुळं त्यांना तो गुण लागलाय. शिवसेनेचा मेळावा म्हणजे हिंदुत्वाचा अंगार, शिवसेनेचा मेळावा म्हणजे मराठी माणसाचा हुंकार आणि शिवसेनेचा मेळावा म्हणजे जगाच्या पाठीवर एकच मैदान, एकच नेता, एकच झेंडा आणि एकच विचार, अशा प्रकारचा होणारा मेळावा हा जगाच्या पाठीवर, हा शिवतीर्थावर शिवसेनेचा होतो. तो मेळावा पाकिस्तानमध्ये घ्या म्हणणाऱ्यांची बुद्धी किती घाण पडलेली आहे आणि शिवसेना प्रमुखांचे नाव घेण्याच्या आणि शिवसेना प्रमुखांचा फोटो लावण्याच्या लायकीचे हे लोक कसे नाहीत हा उभा देश पाहतोय. रामदास कदम काही खळबळजनक आरोप करतात आणि म्हणतात की यापुढेही आम्ही अशा अनेक गोष्टी बाहेर काढू. बाळासाहेबांचा मृतदेह घेऊन व्हीलवरती ठसे घेतल्याचं ते म्हणतात. असं आहे की रामदास कदम ह्याला मी छमछमदास बामदास कदम म्हणतो. रामदास कदमच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे, कारण इतके वर्ष बाया नाचवून सावली बारमध्ये ज्याला भडवेगिरी म्हणतात, ती भडवेगिरी करून ज्यांनी पैसे कमवले त्याचा बार बंद झाल्यामुळं त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. रामदास कदमांसारखा मूर्ख माणूस हा महाराष्ट्रामध्ये नाही. रामदास कदम हा प्रश्न विचारतो की मराठी माणसाकरता पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काय केलं. अरे रामदास कदम, 2009 साली तू माझ्या विरोधात निवडणुकीमध्ये पराभूत झालास आणि त्यानंतर उद्धव साहेबांनी तुला विधान परिषदेचा आमदार केला, तो सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांमधून तुला आमदार केला.